नमस्कार. आज आपण एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत. डोंबिवलीमध्ये एक जुना वाडा आहे, पडका, आणि स्थानिक लोक त्याला भुताटकीचा वाडा असं काहीसं म्हणतात. हो, आणि आपल्याकडे जी माहिती आहे ती एक कथन स्वरूपात आहे. म्हणजे एका मित्रांच्या ग्रुपसोबत घडलेला प्रत्यक्ष अनुभव असं ते सांगतात. बरोबर आहे. हा अनुभव म्हणजे अक्षरशः अंगावर काटा आणणारा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आज आपण याच कथेतल्या घटना जरा सविस्तरपणे बघूया. नक्कीच. म्हणजे काय घडलं, त्यामागचे अर्थ काय असू शकतात याचा थोडा उलगडा करण्याचा प्रयत्न करू. आपला उद्देश हा नाहीये की ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे सिद्ध करणं, अजिबात नाही. नाही. आपल्याला हे बघायचंय की अशा कथा म्हणजे स्थानिक पातळीवरच्या दंतकथा म्हणा, त्या इतक्या प्रभावी का वाटतात, लोकांच्या मनात त्या इतक्या का रुजतात. अगदी. त्या अनुभवाचे बारकावे आणि त्यातून येणारे जे प्रश्न आहेत की नाही ते महत्वाचे आहेत. विशेषतः आपण पाहतो की तरुण मुलं मुली अशा ठिकाणी जातात, धाडस म्हणून. हो, त्याला लिजन ट्रिपिंग म्हणतात. म्हणजे जिथे काहीतरी घडलंय असं ऐकलेलं असतं तिथे जाऊन बघायचं. बरोबर. तर आपण त्या वाड्याच्या पार्श्वभूमीपासूनच सुरुवात करूया. काय आहे ही नेमकी कथा? तर हा डोंबिवलीतला एक जुना वाडा, स्वातंत्र्य मिळायच्या आधीचा. बापरे, खूप जुना म्हणजे. हो, आणि आख्यायिका अशी आहे की तिथे एकेकाळी एक श्रीमंत व्यापारी राहायचे. त्यांच्या तरुण मुलीचा काहीतरी दुःखद कारणाने मृत्यू झाला. अच्छा. आणि मग असं म्हणतात की तिचा आत्मा तेव्हापासून त्या वाड्यातच अडकून राहिलाय, भटकतो आहे. आणि हीच अफवा कितपत खरी आहे हे तपासायला हे तिघ मित्र करण, अनिकेत आणि ऋतुजा तिथे गेले एका रात्री. बरोबर. इथेच कथेचा पाया रचला जातोय बघा. एक जुनी जागा, एक दुःखद मृत्यू, अतृप्त आत्मा, हे सगळे घटक मिळून एक गूढ वातावरण तयार करतात. अगदी. ऐकतानाच मनात कुठेतरी भीती दाटून येते. हो ना. आणि जुन्या इमारती, पडके वाडे अशा कथांसाठी अगदी परफेक्ट जागा असतात. तर रात्रीचे साधारण 10 वाजले होते. हे तिघे मित्र त्या वाड्याच्या मोठ्या जुनाट लाकडी दरवाजाजवळ पोहोचले. अंधार तर असणारच ना. हो, नक्कीच. त्यांनी तो दरवाजा ढकलला आणि तो एकदम कर्कश आवाज करत उघडला. आत पाऊल टाकताच त्यांना जाणवलं की ते कुठल्या तरी वेगळ्याच जगात आलेत. कसं होतं आत? सगळीकडे कोळ्यांची जाळी, हवेत धुळीचा वास, भिंती एकदम जीर्ण झालेल्या, पोपडे निघालेले. आणि कथेत असंही म्हटलंय की आत एक विचित्र म्हणजे नैसर्गिक नसलेली थंडी जाणवत होती. हो. आता ती थंडी हवामानामुळे होती की भीतीमुळे आलेला तो इफेक्ट होता सांगणं कठीण आहे. पण अशा वातावरणात आपली सेन्सेस म्हणजे इंद्रिय जास्त शार्प होतात. अंधार, शांतता, अनोळखी जागा आणि ती थंड हवा, हे सगळं मिळून मनावरचा ताण वाढवतं. नक्कीच. यालाच कदाचित तो ॲटमॉस्फेरिक इफेक्ट म्हणत असतील. हो, वातावरणाचा परिणाम जो भीती आणि संवेदनशीलता वाढवतो. आणि मग त्यांच्या खऱ्या अनुभवांना सुरुवात झाली. अनिकेतने टॉर्च फिरवला इकडे तिकडे. एका खोलीच्या दिशेने लाईट मारला तर त्याला आणि इतरांना अगदी क्षणभर एका पांढऱ्या साडीतल्या स्त्रीची सावली दिसल्यासारखी वाटली. फक्त क्षणभर. हो. आणि ती लगेच दिसेनाशी झाली. हे बघून ऋतुजात इतकी घाबरली की ती जोरजोरात किंचाळली. ही पहिली घटना. आता इथे आपण पारेडोलियाचा विचार करू शकतो. म्हणजे कसं की आपल्याला अंधारात किंवा अस्पष्ट गोष्टीत ओळखीचे आकार दिसतात. हो, म्हणजे दोरीचा साप वाटण्यासारखं. अगदी तसंच. अंधारात कपड्यांचा ढिगारा पण माणसासारखा वाटू शकतो, विशेषतः जर तुम्ही आधीच तसली काहीतरी अपेक्षा करत असाल. बरोबर. पण त्या मित्रांसाठी तो अनुभव अगदी खरा होता. ऋतुजाची किंकाळी त्याचीच प्रतिक्रिया होती. साहजिक आहे. ती सावली दिसल्यावर लगेचच, म्हणजे काही कळायच्या आत दुसरी गोष्ट घडली. करण पायऱ्या चढून वर जात होता. काय झालं? त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याला अक्षरशः माभे खेचतंय. अदृश्य हात त्याला खाली ओढतायत असं. अरे देवा. त्याने कसा तरी स्वतःला सावरलं. पण जेव्हा त्याने स्वतःचा हात पाहिला तर त्यावर ओरखड्यांच्या ताज्या खुणा होत्या. ओरखडे, प्रत्यक्ष, हा भाग महत्वाचा आहे. म्हणजे फक्त काहीतरी दिसणं किंवा वाटणं नाही, तर प्रत्यक्ष शारीरिक परिणाम दिसतोय. हो. आता यामागे काय असेल? म्हणजे एक शक्यता अशी की घाबरून स्वतःला सावरताना भिंतीवर वगैरे हात घसून ते ओरखडे आले असतील. असू शकतं. किंवा तीव्र मानसिक दबावाखाली कधीकधी मेंदू अशा शारीरिक संवेदना निर्माण करतो ज्या खऱ्या वाटतात, पण कथेच्या दृष्टीनं पाहिलं तर हे ओरखडे म्हणजे त्या अदृश्य शक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा बनतात. भीती आणखी वाढवतात. नक्कीच. त्या अनुभवानंतर तर ते तिघही जाम घाबरले. त्यांनी ठरवलं की आता इथे एक क्षण पण थांबायचं नाही. साहजिकच आहे. ते परत दरवाजाकडे पळाले. पण तिथे गेल्यावर त्यांना धक्काच बसला. जो जड दरवाजा त्यांनी उघडा ठेवला होता की नाही, तो बंद झाला होता. धडाक्कन
आपोआप बंद झाला होता. ते आत अडकले होते. बापरे, अडकल्याची भावना तर आणखी भीती वाढवते. म्हणजे आता सिच्युएशन आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये हे जाणवतं. दरवाजा आपोआप बंद होणं म्हणजे ती शक्ती त्यांना बाहेर जाऊ देऊ इच्छित नाहीये असा अर्थ निघतो. हो, अगदी तसंच वाटलं त्यांना. आणि त्याच वेळी त्या मिट्ट काळोखात, त्या शांततेत त्यांना एक आवाज ऐकू आला. आवाज कसा? कुजबुजल्यासारखा, पण तरीही स्पष्ट. एका तरुण मुलीचा आवाज. पण तो नॉर्मल नव्हता. खूप खोल आणि अंगावर सर्रकन काटा आणणारा. काय म्हणाला तो आवाज? आवाज म्हणाला, का आला तिथे? हे माझं घर आहे. अच्छा, म्हणजे आता थेट संवाद साधण्याचा प्रयत्न. आणि आवाजातला तो विरोधाभास. तरुण मुलगी पण आवाज खोल आणि भयानक. हे खूप विलक्षण परिणाम साधतं. हो ना? भीतीदायक आहेच, पण तो आवाज माहिती पण देतोय. हे माझं घर आहे. जणू काही त्यांच्या येण्याबद्दलची नाराजी. अर्थात मानसशास्त्रानुसार हे ऑडिओ हॅल्युसिनेशन असू शकतं, पण त्या क्षणी त्या मित्रांसाठी तो आवाज 100% खरा होता. त्याच सगळ्या गोंधळात ऋतुजा घाबरून त्या बंद दरवाजाला टेकून उभी होती. तिने दरवाजावर हात ठेवला ना, तेव्हा तिला हाताला काहीतरी ओलं लागलं. ओलं? पाणी? तिला आधी तसंच वाटलं, पाणी असेल. पण मग अनिकेतने टॉर्च मारला तिच्या हातावर. तर ते पाणी नव्हतं, ते रक्त होतं. तिच्या हाताला रक्त लागलं होतं. रक्त? अरे देवा, हा तर कथेतला खूपच प्रभावी आणि धक्कादायक भाग आहे. रक्त म्हणजे धोका, हिंसा, मृत्यूचं प्रतीक. हो, त्यांची भीती आता केवळ भीती नव्हती, तर जीवाला धोका असल्याची भावना होती. आणि पुन्हा एकदा हा एक फिजिकल पुरावा आहे. स्पर्श आणि दृष्टी दोन्हीतून अनुभवलेला. आता हे रक्त आलं कुठून हे स्पष्ट नाहीये, त्यामुळे ते आणखी गूढ वाटतं. खरंच रक्त होतं की दुसरं काही लाल द्रव, की फक्त भास? प्रश्न उरतातच. हे सगळं आता त्यांच्यासाठी असह्य होत चाललं होतं. तरी पण करणने कसं तरी धैर्य एकवटलं. त्याने मोठ्याने विचारलं, कोण आहेस तू? काय हवंय तुला? म्हणजे प्रतिकार करायचा प्रयत्न, परिस्थिती समजून घेण्याचा. भीती आहे, पण आव्हान पण आहे त्यात. त्याच्या प्रश्नाचं थेट उत्तर नाही आलं, पण समोरची जीर्ण भिंत होती ना, हो, त्यावर हळूहळू एक सावली आकार घेऊ लागली. एका उंच बाईची सावली. अच्छा. कशी दिसत होती? लांब केस होते, चेहऱ्यावर डोळ्यांच्या जागी खोल खड्डे, आणि गळ्यात एक जुनाट पद्धतीची चमकणारी सोन्याची साखळी दिसत होती. अरे देवा! ती सावली त्यांच्या दिशेने थोडी पुढे सरकली आणि मग जशी आली होती तशीच एकदम नाहीशी झाली. इथे त्या कथित आत्म्याला एक दृश्यरूप मिळतंय. आणि हे वर्णन, लांब केस, खोल डोळे, जुनी साखळी, हे आपल्याकडच्या भूतकथांमधल्या वर्णनाशी जुळतं. हो, अगदी. त्यामुळे ऐकणाऱ्याला ते लगेच कनेक्ट होतं. भीती अजून गडद होते. कदाचित हे त्या व्यापारी कन्येच्या प्रतिमेशी जोडण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा हे दृश्य खरं होतं की प्रकाशाचा खेळ होता, की सगळ्यांना मिळून तसा भास झाला, सांगणं कठीण. आणि ती सावली नाहीशी झाल्यावर लगेच एक अनपेक्षित गोष्ट घडली. जो दरवाजा मगाशी धाडकन बंद झाला होता की नाही, हो, तो उघडला. हो, अचानक आपोआप पूर्ण उघडला गेला. जणू काही त्यांना आता सांगितलं जात होतं की आता जा तुम्ही. हा, एक वेगळाच टर्न आहे. म्हणजे आधी अडकवायचं आणि मग अचानक सुटका. त्या शक्तीचा हेतू काय होता? फक्त घाबरवणं की तिचं अस्तित्व दाखवून झालं होतं? कळायला मार्ग नाही. पण त्या क्षणी त्या तिघांनी काही विचार केला नाही. करणार पण नाहीत. त्यांना जणू जीवदान मिळालं होतं. ते जीवाच्या आकांताने त्या वाड्यातून बाहेर पळाले. मागे वळूनही पाहिलं नाही त्यांनी. तो अनुभव त्यांच्या मनात कायमचा बसला असणार. अशा अनुभवांचा परिणाम खोलवर होतो. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो त्याने. पण गंमत म्हणजे ही गोष्ट इथे संपत नाही. अच्छा, अजून काही आहे? दुसऱ्या दिवशी सकाळी कदाचित या मित्रांनीच कळवलं असेल किंवा स्थानिक लोकांनी, पोलीस त्या वाड्यात गेले तपास करायला. ऑफिशियल इन्व्हेस्टिगेशन. त्यांनी सगळा वाडा नीट तपासला. आत कोणी माणूस लपलेला आहे का किंवा अजून काही संशयास्पद वस्तू, काहीही मिळालं नाही त्यांना. सगळं शांत होतं. म्हणजे पोलिसांनी तपास केला, पण त्यांना काही असामान्य नाही सापडलं. हे एका अर्थी त्या मित्रांच्या अनुभवाला अलौकिक ठरवतं, कारण माणूस असता तर सापडला असता ना. बरोबर. पण त्याच वेळी काही न सापडणं हे त्या अनुभवावर प्रश्नचिन्ह पण उभं करतं. नक्कीच. पण एक गोष्ट होती तिथे जी पोलिसांना पण चक्रावून गेली. काय होतं ते? ज्या दरवाजाला आणि जवळच्या भिंतीला ऋतुजाने घाबरून हात लावला होता, जिथे ते रक्त लागलं होतं, हो, तिथे अजूनही रक्तासारखे दिसणारे लाल रंगाचे हाताचे ठसे स्पष्ट दिसत होते. दुसऱ्या दिवशी सुद्धा. काय सांगताय? दुसऱ्या दिवशी पण?
पोलिसांनी ते पाहिलं. हो, पोलिसांनी तपासलं, पण ते कशाचे ठसे होते हे त्यांनाही कळलं नाही. हा ह्या पूर्ण कथेतला कळीचा मुद्दा आहे. रक्ताचे ठसे, एक भौतिक पुरावा जो फक्त मित्रांनी नाही तर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी पाहिला. बरोबर. हा तपशील कथेला एका वेगळ्याच पातळीवर नेतो. जर हे फक्त मानसिक भास असते तर हे भौतिक पुरावे दुसऱ्या दिवशी कसे सापडले, हा त्या मित्रांच्या अनुभवाला खूप वजन देतो आणि कथानकाला एका रहस्यमय वळणावर आणून सोडतो. आणि याचमुळे अशा कथा वर्षानुवर्ष टिकून राहतात. अगदी साहजिकच, कारण अनिकेत आणि ऋतुजा यांची तर पूर्ण खात्रीच पटली की तो वाडा त्या व्यापारी कन्येच्या आत्म्याने झापटलेला आहे. त्यांनी शपथ घेतली की पुन्हा कधीही त्या वाड्याच्या आसपास पण फिरायचं नाही. त्यांचा अनुभव, विशेषतः तो शेवटचा पुरावा, त्यांच्यासाठी निर्णायक ठरला असणार. ती भीती इतकी मोठी होती की त्यांनी त्या जागेपासून दूर राहणंच पसंत केलं. तर ही होती डोंबिवलीच्या त्या भूताटकीच्या वाड्याची एक अंगावर शहारे आणणारी कहाणी. यातले काही क्षण परत आठवलेत तरी भीती वाटते. ती पांढरी सावली, करणला खेचल्याचा अनुभव आणि ते ओरखडे, तो गूढ आवाज, हे माझं घर आहे. ऋतुजाच्या हाताला लागलेलं रक्त आणि त्याचे दुसऱ्या दिवशी सापडलेले ठसे, आणि शेवटी भिंतीवर दिसलेली ती आकृती. या सगळ्या घटना एकत्र पाहिल्या की काही गोष्टी स्पष्ट होतात. एकतर आपल्याला अज्ञात गोष्टींची वाटणारी भीती. हो. दुसरं म्हणजे स्थानिक दंतकथा किती प्रभावी असतात. तिसरं म्हणजे प्रत्यक्ष अनुभव किती महत्वाचा असतो. तो तर्काच्या कसोटीवर टिको वा न टिको, अनुभवणाऱ्यासाठी तोच खरा असतो. आणि चौथं म्हणजे अशा कथांमधून एक प्रकारची सामूहिक भीती आणि कुतूहल कसं निर्माण होतं. बरोबर. या कथा फक्त भीती किंवा मनोरंजन नाही देत. त्या आपल्याला आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल, आपल्या विश्वासांबद्दल आणि आपल्या स्वतःच्या मर्यादांबद्दल विचार करायला लावतात. आपण जे पाहतो, ऐकतो, अनुभवतो यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न पडतोच. आणि शेवटी एक विचार मनात येतोच. या कथेतला सर्वात कळीचा मुद्दा ते रक्ताचे ठसे, जे दुसऱ्या दिवशी पोलिसांनाही दिसले. एखाद्या अलौकिक मानल्या गेलेल्या घटनेत असा भौतिक पुरावा मिळणं, याचं महत्त्व काय, तो त्या अनुभवाला किती विश्वसनीयता देतो. यामागे काही साधं स्पष्टीकरण असू शकतं जे कथेत नाहीये, की हा तपशील मुद्दाम कथेला अधिक प्रभावी करण्यासाठी वापरला गेलाय. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा. सत्य, आठवणी आणि कथाकथन यांचं नातं किती गुंतागुंतीचं असू शकतं हेच यातून दिसतं.